श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा. दत्त जयंती जवळ आलेली आहे. 26 तारखेला दत्त जयंती आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना दत्त जयंतीपासून संतान प्राप्तीसाठी कोणता उपाय करायचा आहे किंवा काय करायचं आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. हा जो उपाय आहे तो तुम्ही मनातली कुठलीही इच्छा पूर्णत्वात नेण्यासाठी करू शकता. फक्त संतान प्राप्तीसाठीच नाही, तर मनात तुमच्या कोणतीही इच्छा असू द्या, तुम्हाला खूप सारे अडीअडचणी येत असतील जर एखादी गोष्ट पूर्णत्वात जाण्यासाठी, तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. भरपूर लोक आहेत ज्यांना सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण मूल होत नाही आहे, बाळ होत नाही आहे, किंवा गर्भधारणा होते पण ती टिकत नाही आहे, बाळ होतं आहे पण ते जगत नाही आहे. या जगामध्ये भरपूर असे काही लोक आहेत की ज्यांना या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये संतान प्राप्ती ही किती महत्त्वाची किंवा किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला असा काही त्रास होत असेल की मूलबाळ होत नाही आहे किंवा राहत नाही आहेत, दिवस राहिलेले बाळ त्रास होतो आहे, तर या सगळ्यासाठी आजचा हा उपाय आहे. हा उपाय खूप जास्त प्रभावशाली आहे. दत्त महाराजांचा सगळ्यात आवडती सेवा आहे असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही हा उपाय दत्त जयंतीपासून सुरू करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारपासून हा उपाय तुम्ही चालू करू शकता. गुरुवार हा दत्त महाराजांचा वार आहे, त्यामुळे कोणत्याही गुरुवारी किंवा या दत्त जयंतीपासून तुम्ही या उपायाला नक्कीच सुरुवात करू शकता. हा उपाय तुम्हाला 11, 21 किंवा 51 गुरुवार असा करायचा आहे. फक्त गुरुवारच नाही तर कसं करायचं, गुरुवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता किंवा दत्त जयंतीपासून. सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे दत्त जयंती, ती जवळ आलेली आहे. दत्त जयंतीपासून तुम्ही हा उपाय चालू करू शकता. 11 दिवस, 21 दिवस किंवा 51 दिवस, 30 दिवस, म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने अशा पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त या उपायाला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही 11 गुरुवारचा संकल्प केला तर तुम्ही गुरुवारपासून ही सेवा सुरू केली तर रोज गुरुवारच्या पुढे म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार असं धरून तुम्ही 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत ही सेवा करायची आहे. जर 11 दिवसाची सेवा केली तर तुम्ही रोज गुरुवारपासून पुढे 11 दिवस काउंट करायचे आहेत, 21 दिवस काउंट करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर तुम्ही 1 महिना, 2 महिने अशा पद्धतीने ही सेवा करू शकता. फक्त सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला या सेवेला सुरुवात करताना संकल्प करायचा आहे. कुठलीही सेवा जर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण करणार असू तर त्यासाठी संकल्पयुक्त सेवा करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे ही सेवा करताना आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, तर एक रिकामी डिश घ्यायची आणि एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. हातामध्ये पळीने पाणी घ्यायचं, एका फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं. चमच्याने किंवा पळीने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. एकदा पाणी घेऊन प्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः. दुसऱ्यांदा पाणी घेऊन बोलायचं ओम माधवाय नमः आणि तिसऱ्यांदा बोलायचं ओम नारायणाय नमः. असं केलं, असं 3दा बोलून आपण ते पाणी प्यायचं आहे. एकदा बोलून प्यायचं, दुसऱ्यांदा बोलून प्यायचं आणि तिसऱ्यांदाही बोलून ते पाणी प्यायचं आहे आपल्याला, हे 3 नावं घेऊन. त्यानंतर पुन्हा हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, फूल असेल तर फूल घ्यायचं आणि पाणी घ्यायचं. तांदूळ, फुलं असेल तर फूल आणि पाणी घ्यायचं आणि हाताची ओंजळ पकडायची आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती आपल्यास देवाला सांगायची. अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा. ते हातामध्ये पाणी पकडून देवाला आपल्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्णत्वात जावी यासाठी मी संकल्प करत आहे असं सांगायचं. आणि ही जी सेवा आहे ही सेवा करणार आहे असंही सांगायचं. आणि ही सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे माझ्याकडून पार करून घ्या असं आपल्या स्वामींना किंवा दत्त महाराजांना विनंती करायची आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची. आणि त्या हातातलं पाणी जे आहे ते रिकाम्या डिशमध्ये सोडून द्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करून ही सेवा चालू करू शकता. कुठल्याही गुरुवारी किंवा दत्त जयंतीपासून ही सेवा तुम्ही नक्की चालू करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सकाळी ही सेवा तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता.
आपल्याला एक पाट घ्यायचा आहे, देवघराच्या पुढे बसायचं. तो पाट घ्यायचा, पाट चौरंग काहीही घेऊ शकता. त्यावर एक वस्त्र अंथरायचं आहे, त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. दत्त महाराजांचा जर फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वामींचाही फोटो ठेवू शकता. आणि आपल्याला अगरबत्ती लावायच्या आहेत, 2 अगरबत्ती लावायच्या दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या फोटोच्या पुढे. आणि त्या अगरबत्तीची राख जमा होईल अशा पद्धतीने एक डिश ठेवायची. आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप त्या 2 अगरबत्ती संपेपर्यंत करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप आपल्याला त्या दोन्ही अगरबत्त्या संपेपर्यंत करायचा आहे. ही सेवा करताना तुम्हाला डोळे बंद करायची गरज नाही. तुम्ही बसून स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून ही सेवा करायची आहे. अगदी मनोभावे करायची आहे. त्याआधी तुम्ही भले संकल्प करताना जेव्हा जसं बोलता त्या पद्धतीने तुम्ही आपल्या दत्त महाराजांना बोलू शकता. मनातली इच्छा पूर्णत्वात जाऊ द्या असं सांगायचं आहे. मला संतान प्राप्ती होऊ द्या असं बोलायचं आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे. आणि स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून हा मंत्र बोलायचा आहे. श्री गुरुदेव दत्त. जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी अशक्य या मंत्राने होऊ शकणार नाही. या मंत्राने अशक्यही गोष्टी शक्य होतील. तुम्हाला जी काही इच्छा आहे ती पूर्णत्वात जाईल. तुम्ही फक्त संकल्प करून या ठरलेल्या दिवसांसाठी ही सेवा करा. तुम्हाला नक्कीच गुड न्यूज भेटेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. ही सेवा करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही. अर्थात तुम्ही संतान प्राप्तीसाठी हा उपाय करताय, त्यामुळे फक्त जर पाळायचं जर झालं तर तुम्ही नॉनव्हेजच्या बाबतीत काही गोष्टी पाळू शकता. नॉनव्हेज घरामध्ये करणं किंवा आणणं आणि खाणं या गोष्टी टाळाव्यात. जरी करणं झालं तरी स्वतः जो कोणी व्यक्ती ही सेवा करत असेल त्यांनी खाणं टाळावं. तुम्हाला फक्त एकच दिवस पहिले पाट मांडून ही सेवा सुरू करायची आहे. त्यानंतर रोज पाट वगैरे मांडायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही देवघराच्या समोर बसून जिथे आपण मूर्ती किंवा जिथे आपण फोटो ठेवलेला आहे स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा, तिथे बसून तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्या 2 अगरबत्त्या संपेपर्यंत रोजचं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. ती अगरबत्त्या संपेपर्यंत. मग तो जप 1 माळ हो, 2 माळ हो, कितीही हो, तुम्ही मोजत नाही बसले तरी चालेल. फक्त तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. अगरबत्ती संपेपर्यंत हा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू चालू ठेवा. तुम्ही जितका संकल्प कराल तितके दिवस आणि तुम्ही या सेवेचा अनुभव नक्की घ्याल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.